नमस्कार मित्रांनो. उद्धव ठाकरेंच्या सरकारला थेट इशारा, आम्ही थंड होणार नाहीत. ही वादळापूर्वीची शांतता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली आहे. शिवसेना ठाकरे गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही वक्तव्यांनी आता राजकीय चर्चेला चांगलंच उधाण आणलेलं आहे. विशेषतः त्यांचा एक इशारा सध्या चर्चेत आहे, आम्ही थंड होणार नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. पण उद्धव ठाकरे नेमकं असं का म्हणाले? देशातील सध्याच्या राजकीय वातावरणावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांमधून सत्ताधाऱ्यांकडे जाणाऱ्या नेत्यांवरही भाष्य केलेले आहे. त्यांनी म्हटलं की काही लोक विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय की आता विरोधक थंड होतील. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की तसं होणार नाही. देशात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि ही वादळापूर्वीची शांतता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. यातून उद्धव ठाकरे यांनी सरकारला नेमका कोणता राजकीय संदेश दिला याची चर्चा आता सुरू झालेली आहे. न्यायालयीन प्रकरणानंतर काय म्हणाले? उद्धव ठाकरे यांनी न्यायालयावर सुरू असलेल्या प्रकरणाबाबत ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. गेल्या 4 वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे आपण त्यावर यापूर्वी बोलू शकलो नाही आणि यापुढेही बोलणार नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. संविधानाप्रमाणे निकाल दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र न्यायालयीन प्रकरण वेगळं आणि देशातील राजकीय परिस्थिती वेगळी असल्याचं सांगत त्यांनी सध्याच्या वातावरणावर जोरदार टीका केलेली आहे. देशात मतलबी वारे सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी पावसाळ्यातील वाऱ्यांचं उदाहरण दिलेलं आहे. शाळेत असतानाही मतलई वारे ऐकले होते, पण असं सांगत त्यांनी सध्याच्या राजकारणावर उपरोधिक भाष्य केलेली आहे. त्यांच्या मते सध्या देशात मतलबी वारे सुरू आहेत. विरोधातून सत्ताधाऱ्यांकडे जाणाऱ्या लोकांकडे पाहून सत्ताधाऱ्यांना वाटतंय की विरोधक आता शांत होतील, पण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले की आम्ही थंड होणार नाही आणि याच विधानामुळे त्यांच्या भाषणातील राजकीय आक्रमकता स्पष्टपणे दिसून आलेली आहे. तरुणाईच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला केलेला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी तरुणाईच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील तरुणांचे सरकारवर प्रश्न विचारले आणि आंदोलन केलं असा दावा त्यांनी केलेला आहे. या आंदोलनाकडे सरकारने ज्या पद्धतीनं पाहिलं त्यावर उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेले आहे. तरुणांना आधार देण्याऐवजी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आलेले असा आरोप त्यांनी केलेला आहे. या कारवाईची तुलना करताना त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून दिलेली आहे अशा शब्दात टीका केलेली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. देशद्रोही ठरवण्याचा आरोप झालेला आहे. उद्धव ठाकरे यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आणि त्यांना देशद्रोही संबोधण्यात आलं असा आरोप केलेला आहे. त्यांच्या मते तरुणांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे. याच मुद्द्यावरून त्यांनी केंद्र सरकारला सवाल केलेला आहे. देशातील तरुण सरकारला प्रश्न विचारत आहेत, मग त्यांच्याशी संवाद का होत नाही? उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही याच मुद्द्यावरून निशाणा साधलेले आहे. एका मंत्र्याचा राजीनामा पुरेसा नाही. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही मोठा आरोप केलेला आहे. एका मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने प्रश्न संपणार नाही, पण त्यांच्या मते केवळ एखाद्या व्यक्तीवर कारवाई करून उपयोग नाही, सिस्टीम बदलली पाहिजे, सरकार बदललं पाहिजे अशी थेट भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता थेट सरकार बदलण्याची मागणी करत असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. फुटीर खासदारांच्या भेटीवरून मोदींना निशाणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात गेलेल्या खासदारांची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. त्यांनी उपस्थित केलेला सवाल म्हणजे विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी मोदींना वेळ नाही, पण फुटीर खासदारांना भेटण्यासाठी वेळ नक्की आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाने केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांकडून या टीकेला काय उत्तर दिलं जातंय हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वातावरण तापलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
एकीकडे ठाकरे गटांकडून सरकारवर सातत्याने टीका करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांकडून ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी वापरलेले वादळापूर्वीची शांतता हे वक्तव्य आता राजकीय चर्चेचा विषय बनलेला आहे. याचा नेमका राजकीय अर्थ काय? उद्धव ठाकरे आगामी काळात सरकारविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेणार आहेत का? विरोधकांमध्ये नव्याने एकजूट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं हे वादळ नेमकं कोणत्या स्वरूपाचं असेल? या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील. व शेवटचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सरकारला एक स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विरोधक शांत बसणार नाही. यामध्ये तरुणांच्या प्रश्नावरून सरकारला घेरलं जाईल आणि राजकीय संघर्ष आणि तीव्र होण्याची शक्यता वर्तवलेली जात आहे. व त्यांच्या भाषणातील सर्वात चर्चेत राहिलेला संदेश म्हणजे आम्ही थंड होणार नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. आता या वक्तव्यावर सत्ताधारी पक्ष काय प्रतिक्रिया देतो आणि उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांचा हा इशारा खरंच मोठा राजकीय वादळाची सुरुवात करणार आहे का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.